Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 बघणार आहोत. आपण याचं खूप सोपा आणि एकदम कंप्लीट सोल्युशन बघणार आहोत. तर स्टार्ट करू प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 7. सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनोमियल फ्रॉम द फर्स्ट. क्वेश्चन मध्ये दोन पॉलिनोमियल दिले आहेत आणि आपल्याला ह्या दोन पॉलिनोमियलला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करू, दोघं पॉलिनोमियल लिहून घेऊ. सो पहिला पॉलिनोमियल आला 5x² - 2y + 9 आणि दुसरा पॉलिनोमियल आहे 3x² + 5y - 7. यांच्या दोघांमध्ये काय करायचं आहे, सबट्रॅक्ट. नेक्स्ट स्टेप मध्ये करणार, हा जो फर्स्ट पॉलिनोमियल आहे ह्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहून घेऊ. आणि आता हा मायनस साइन ह्या ब्रॅकेट मध्ये जाणार. सो सिंपल प्रत्येक टर्मची जी साइन आहे तिला चेंज करायचं. सो हा 3x² पॉझिटिव्ह होता तर तो होणार निगेटिव्ह. 5y पॉझिटिव्ह होता तर तो झाला निगेटिव्ह आणि -7 होता तर त्याला आपण लिहिणार +7. जे टर्म्स तुम्हाला कॉमन दिसतायत त्यांना एकत्र लिहायचं. जसं हा 5x² आणि हा -3x² हे सेम आहे म्हणून यांना आपण एकत्र लिहून घेणार. तसंच इथं हा y आणि इकडं हा y. सो हे दोघं टर्म आपण एकत्र लिहू. आणि आता जे बाकीचे उरलेले टर्म आहे त्यांना शेवटी लिहिणार. पुढच्या स्टेप मध्ये काय करणार, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन. सो इथं x² कॉमन आहे त्याला बाहेर काढलं आणि 5 - 3 विच इज 2 आलं. पुढच्या याच्यात काय आहे, y कॉमन आहे आणि उरलं काय मग -2 आणि -5. सो -2 आणि -5 येतो -7. सो तो आपण लिहून घेतला. लास्ट मध्ये उरलं 9 + 7 विच इज 16. याच्या पुढे काही कॅल्क्युलेशन करू शकत नाही म्हणून हे आन्सर आपल्याला मिळालंय. सो ह्या क्वेश्चन मध्ये जे दोन पॉलिनोमियल दिले होते त्यांचं सबट्रॅक्शन करायचं होतं आणि सिंपल आपण अशा पद्धतीने याचं सोल्युशन काढलंय. प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 8 आहे, मल्टिप्लाय द फॉलोइंग पॉलिनोमियल. सो दोन पॉलिनोमियल दिले आहेत आणि या दोघं पॉलिनोमियलला एकमेकांशी मल्टिप्लाय करायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, जे पण क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते लिहून घेऊ. m³ - 2m + 3. दुसरा पॉलिनोमियल होता m⁴ - 2m² + 3m + 2. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार, हा एक टर्म घ्यायचा आणि याला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं. सो इथं येणार m³ मल्टिप्लाइड बाय हा पूर्ण ब्रॅकेट. सो m⁴ - 2m² + 3m + 2. आता पुढचा टर्म घ्यायचा आणि सेम त्याला ह्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं. सो -2m ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता लास्ट मध्ये हा टर्म उरला. सेम तो टर्म घेतला आणि त्याला आपण मल्टिप्लाय कोणतं केलं, ह्या पूर्ण ब्रॅकेटने. ओके. आता नेक्स्ट स्टेप मध्ये करणार, या एक टर्मने ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत जायचं. सो आपण m³ ने मल्टिप्लाय m⁴ ला करायचं. सो हा आला पहिला टर्म आणि याला लिहिलं ब्रॅकेटमध्ये. नेक्स्ट ही जी निगेटिव्ह साइन आहे ही आली आणि ह्या m³ ने याला मल्टिप्लाय केलं.
नेक्स्ट ही पॉझिटिव्ह साईन आली आणि अगेन एम क्यूब मल्टीप्लाइड बाय 3m आलं. लास्ट टर्म आहे +2, सो ही प्लस साईन आणि एम क्यूब मल्टीप्लाइड बाय 2. ठीक आहे. सो ह्या टर्मने ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं. सेम टू सेम आपल्याला आता -2m साठी करायचं. सो मी इथं लिहून घेणार -2m मल्टीप्लाइड बाय m⁴. हे पहिलं आलं. नेक्स्ट याच्यात याला एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं. नेक्स्ट याच्यात साईन आहे ही मायनस, पुढं आलं -2m मल्टीप्लाइड बाय 2m². पुढची साईन आहे प्लस -2m मल्टीप्लाइड बाय 3m. पुढचा टर्म आहे +2, सो प्लस -2m मल्टीप्लाइड बाय 2. सेम वेने आपण ह्या +3 ने पण करून घेतलं. सो मी आता थोडं फास्ट लिहिते. 3 मल्टीप्लाइड बाय m⁴ प्लस आय थिंक हा मायनस साईन आहे, सॉरी. सो दिस इज -3 मल्टीप्लाइड बाय 2m² प्लस 3 मल्टीप्लाइड बाय 3m प्लस 3 मल्टीप्लाइड बाय 2. ओके. आता प्रत्येक टर्मला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो एम क्यूब मल्टीप्लाइड बाय m⁴ काय येणार आहे m⁷. एम क्यूब मल्टीप्लाइड बाय 2m², याचा आन्सर काय येणार आहे 2m⁵. एम क्यूब मल्टीप्लाइड बाय 3m, सो इथं आलं 3m⁴. पुढचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर येणार आहे 2m². 2m मल्टीप्लाइड बाय m⁴ काय येणार आहे 2m⁵. आणि ही जी निगेटिव्ह साईन आहे ही इथं आली. पुढं ही जी निगेटिव्ह साईन आहे ती तशीच लिहिली आणि ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन केलं तर आलं 4m³ आणि ही निगेटिव्ह साईन याला मिळाली. लास्ट याच्यात काय आलं, हा प्लस, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 3 2 होतं 6m² आणि ही निगेटिव्ह साईन इथं मिळाली. पुढच्या टर्म मध्ये काय येणार 2 2 4, हा m आणि ही निगेटिव्ह साईन. नेक्स्ट टर्म मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे येणार 3m⁴. ही निगेटिव्ह साईन लिहिली. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे 3 2 6m². पुढच्या टर्म मध्ये 3 3 9 झालं आणि m तसाच आला आणि लास्ट मध्ये आलं 3 2 6. ठीक आहे. सो आता आपण जे टर्म्स लिहिले त्या सगळ्या टर्म्सला इथं एकत्र लिहून घेऊ. सो इथं आलं m⁷ -2m⁵ प्लस 3m⁴ प्लस 2m³ मायनस 2m⁵ प्लस 4, सॉरी इथं 2m⁵ आहे, प्लस 4m³ मायनस 6m² मायनस 4m प्लस 3m⁴ मायनस 6m² प्लस 9m प्लस 6. सो हे जे आपण ह्या इक्वेशन मधून हे जे सगळे टर्म्स काढले होते त्यांना मी इथं फक्त लिहून घेतलेलं आहे. आता आपण परत काय करणार की जे सिमिलर टर्म्स दिसत आहेत त्यांना एकत्र लिहून घेऊ. सो m⁴ साठी तर काही सिमिलर नाहीये म्हणून तो तसाच लिहिला. इथं हा m⁵ आणि m⁵ दिसतंय, सो दोघांना एकत्र लिहून घेऊ. पुढच्या याच्यात हा m⁴ आणि m⁴ दिसतोय, सो त्याला आपण एकत्र लिहिणार. नेक्स्ट इथं m³ आहे आणि हा m³ आहे, सो तो एकत्र आला. बाकीचा इथं m² आणि m² आहे.
आहे, इथं एम आहे, सो हे दोघं टर्म एकत्र लिहून घेते आणि लास्ट मध्ये फक्त हा 6 उरलाय. दॅट्स इट. आता जे सेम टर्म्स दिसत आहे त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. सो हा m⁻⁷ तर असाच आला. याचं कॅल्क्युलेशन केलं तर m⁻⁵ कॉमन निघणार आहे आणि -2 आणि -2 होतं -4. या दोघांमधून m⁻⁴ कॉमन निघणार आणि +3 होतं +6. नेक्स्ट टर्म मधून m³ कॉमन काढू आणि 2 + 4 येणार 6. पुढच्या याच्यामधून m² कॉमन निघालं आणि -6 आणि -6 आलं -12. ह्या दोन टर्म मधून m कॉमन काढला आणि -4 आणि +9 होतं +5 आणि लास्ट मधला +6 तसाच लिहिला. सो याच्या पुढे आपण कुठलंही कॅल्क्युलेशन करू शकत नाही. सो आपलं आन्सर आलं m⁻⁷ -4m⁻⁵ +6m⁻⁴ +6m³ -12m² +5m +6. सो इथं आपल्याला हे आन्सर मिळालंय. सो अशा प्रकारे जेव्हा आपल्याला दोन पॉलिनॉमियल दिले असतात त्या दोन पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपल्याला समजलंय. सो तुम्हाला जर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला हे डिफिकल्ट वाटत असेल तर इथं व्हिडिओ पॉज करा, परत एकदा हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही स्वतः नोटबुकवर सॉल्व्ह करून बघा. जर तुम्ही एकदा स्वतःहून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ॲक्च्युली कळेल की ह्या स्टेप्स कशा फॉलो होतात आणि अशाच टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला हे इझी वाटायला लागतील. पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला अशा टाईपचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस झालेली पाहिजे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर छोटीशी मिस्टेक सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेमचं रॉंग सोल्युशन घेऊ शकतं. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही अशा टाईपचे प्रॉब्लेम बघा, स्वतः सॉल्व्ह करा आणि त्याचे मग आन्सर्स चेक करा की करेक्ट आले आहेत की नाही. सो आता आपण जाऊयात प्रॉब्लेम सेट 3चा क्वेश्चन नंबर 9, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की डिवाइड पॉलिनॉमियल दिस वन बाय x-3 युजिंग सिंथेटिक मेथड अँड राईट कोशंट अँड रिमाइंडर. सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन पॉलिनॉमियल दिले आहेत. हा पॉलिनॉमियल फर्स्ट आहे आणि हा सेकंड पॉलिनॉमियल आहे. ह्या दोघांना डिवाइड करायचं आहे, पण डिवाइड करण्यासाठी जी मेथड यूज करायची आहे ती आहे सिंथेटिक मेथड. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथडसाठी स्टेप नंबर 1 असते पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधायचं. पण आपल्याकडे तर दोन पॉलिनॉमियल आहे, तर कुठल्या पॉलिनॉमियल मधून पॉवर ऑफ व्हेरिएबल काढणार? जो पॉलिनॉमियल तुम्हाला मोठा दिसतोय म्हणजे ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे त्या पॉलिनॉमियलचं पॉवर ऑफ व्हेरिएबल काढायचं. तर पॉवर ऑफ व्हेरिएबल काढण्यासाठी याच्यामध्ये जेवढे टर्म्स दिसत आहे ते लिहून घेऊ. सो 3x³ 8x² x आणि 7 हे सगळे टर्म्स आपण लिहून घेतले. पहिल्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे x³ ज्याची पॉवर येणार 3. दुसऱ्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे x² ज्याची पॉवर येणार 2. नेक्स्ट टर्म मध्ये आहे x ज्याला आपण x⁻1 सुद्धा लिहितो आणि याच्यात पॉवर येते 1. नेक्स्ट टर्म आहे 7 ज्याच्यासोबत x⁻0 आपण जॉईन करू शकतो आणि आपल्याला माहिती आहे मग x⁻0 हा व्हेरिएबल आहे ज्याची पॉवर आली 0. सो याच्यात याला आधी आपण इरेज करू म्हणजे आपल्याला लिहिता येईल की याच्यात पॉवर जी होती ती आहे 0. ठीक आहे. सो स्टेप नंबर 1 इथं कंप्लीट झालाय. आता स्टेप नंबर 2 कडे जाऊ, ज्याच्यामध्ये हा जो पॉलिनॉमियल होता ज्याचा आपण आत्ता पॉवर ऑफ व्हेरिएबल काढलं त्याचे कोएफिशियंट लिहायचे आहेत. कोएफिशियंट लिहिण्यासाठी सगळ्यात आधी तर पॉवर लिहावी लागते. सो सगळ्यात मोठी जी पॉवर होती, आपण हे जे टर्म्स काढले आता सगळे याच्यामध्ये सगळ्यात मोठी पॉवर काय होती? ही 3. ही पॉवर पासून सुरुवात करायचं. सो मी इथं काय लिहिलं 3 आणि याला एक एकने
मायनस करत जायचं. सो 3 मधून 1 मायनस केलं तर 2, मग 1 आणि 0. जसं 0 आलं इथं याला स्टॉप करून द्यायचं. सो याच्या पुढे तुम्हाला काही लिहायची गरज नाहीये. एकदा की पॉवर लिहिलं तर ज्या पॉवर समोर जी टर्म येते ती आपल्याला लिहायची आहे. सो 0 आपण कोणत्या टर्मचा पॉवर काढला? करेक्ट, 7. 1 हा कोणत्या टर्मचा काढलाय? x. 2 आपण 8x स्क्वेअरचं काढलं आणि 3 काढलं आहे 3x क्यूबचं. बरोबर. सो इथं आपले सगळे टर्म्स आले. आता आपल्याला इंडेक्स फॉर्म लिहायचं आहे. सो इंडेक्स फॉर्म लिहिण्यासाठी काय करावं लागतं की हे सगळे टर्म्स आहे यांना अशा फॉर्ममध्ये लिहायचं. सो 3x क्यूब हा आला 8x स्क्वेअर. इथं आहे x, ज्याला x⁻1 सुद्धा लिहू शकतो. याच्या पुढे कोणताच कॉन्स्टंट नाहीये. सो इथं लिहिणार आपण 1. इथं आला 7, याला पण काहीच व्हेरिएबल नाहीये. सो इथं आपण लिहिणार x⁻0. आता प्रत्येक टर्मला काहीतरी साईन आहे. ती साईन ह्या पॉलिनॉमियल मधून बघायची. सो 3x क्यूबला काही साईन नाहीये म्हणून ती नाही देणार. 8x स्क्वेअरची साईन आहे निगेटिव्ह. x ची साईन पॉझिटिव्ह होती, 7 ची साईन पॉझिटिव्ह आहे. सो इथून हा इंडेक्स फॉर्म आला. इंडेक्स फॉर्म काढल्यानंतर कोइफिशियंट फॉर्म खूप इझी आहे. सो कोइफिशियंट फॉर्म काय करणार की प्रत्येक टर्म समोर जी नंबर दिसतोय त्याला लिहायचं. सो इथून काय नंबर दिसतोय? 8 आणि ज्याची साईन आहे -8. इथून नंबर दिसतोय +1. सो प्लस लिहायची गरज नसते म्हणून तो मी नाही लिहिते. इथून नंबर दिसतोय +7. सो फक्त मी 7 लिहिला. सो अशा प्रकारे जो आपल्याला पॉलिनोमियल दिला होता त्याचा कोइफिशियंट फॉर्म मिळालं. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय केलं? पॉवर ऑफ व्हेरिएबल काढला आणि स्टेप नंबर 2 मध्ये आपण कोइफिशियंट फॉर्म काढलाय. स्टेप नंबर 3 आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फ्रॉम सेकंड पॉलिनोमियल. सो हा सेकंड पॉलिनोमियल आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला होता. याच्यापासून आपल्याला x काढायचा आहे. सो x काढण्यासाठी आपण ह्या पॉलिनोमियलला =0 लिहू. सो जर =0 केलं तर x ची व्हॅल्यू मिळेल. ती कशी मिळणार? ह्या -3 ला ह्या साईडला पाठवू तर आलं +3. सो x आलं 3. सो इथून x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सो आता आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. एक कोइफिशियंट फॉर्म आहे आणि दुसरा x ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो या दोघही गोष्टी झाल्यानंतर सिंथेटिक डिव्हिजन मेथड सुरू होते. आतापर्यंत आपण जेवढे पण टास्क केले ते फक्त सिंथेटिक डिव्हिजन मेथडला लागणाऱ्या गोष्टी होत्या. सो सगळ्यात आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडला कोइफिशियंट फॉर्म लागतो आणि ह्या जेवढ्या पण व्हॅल्यूज आहे त्या आपल्याला ह्या साईडला लिहायचे असतात. आणि ही जी x ची व्हॅल्यू आहे ती ह्या साईडला लिहायची. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये हा सगळ्यात पहिला नंबर याला जसंच्या तसं खाली लिहून घ्यायचं. आता ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 3 3 9 आणि ती व्हॅल्यू येणार इथं. -8 + 9 हे केलं तर काय येतो? 1. नेक्स्ट स्टेप मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. 3 1 3 जी व्हॅल्यू इथं लिहिणार. सो 1 + 3 किती येतो? 4. पुढच्या स्टेप मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 3 4 12 येणार. जी व्हॅल्यू इथं लिहिणार आणि 7 + 12 होतं 29. सो अशा प्रकारे आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या असतात. ठीक आहे. ही जी लास्ट व्हॅल्यू आहे हिला काहीच हात लावायचा नाही. ही असते रिमाइंडर. विच इज इक्वल टू 29. आणि हे जे 3 टर्म्स आहे यांना म्हणतात कोशंट. पण तो कसा काढायचा आधी हे बघू. सो हे तिघ ज्या व्हॅल्यूज आहे त्यांना एकत्र लिहून घेऊ. 3 1 आणि 4. आता काय करणार? प्रत्येक टर्मच्या समोर x⁻² काहीतरी येणार. ते काय येणार ते मी सांगते. ठीक आहे.
परत इकडून सुरुवात केली तर ह्या टर्मला येणार x रेज टू 0, ह्या टर्मला येणार x रेज टू 1 आणि ह्या टर्मला येणार x रेज टू 2. याच्यात काहीच साइन नाहीये म्हणून इथं येणार पॉझिटिव्ह. ठीक आहे. सो याला आपण असंही लिहू शकतो 3x² प्लस 1x प्लस 4. परत याला आपण असं लिहू शकतो 3x² प्लस x प्लस 4. सो या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर पण मिळालं आहे विच इज इक्वल टू 29 आणि कॉशंट मिळालं आहे 3x² प्लस x प्लस 4 आणि हेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं. सो अशा प्रकारे आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने 2 पॉलिनॉमियल डिवाइड केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी कठीण वाटल्या असेल किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.